आपला आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, पंतप्रधान मोदींचा भटकती आत्मा टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर। कालच्या सभेमध्ये मोदींकडून शरद पवारांचा भटकता आत्मा असा उल्लेख। शरद पवारांमुळे राज्य अस्थिर होतं, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का? शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंचा सवाल। मोदी भटकता आत्मा कोणाला म्हणाले माहित नाही, पुढच्या सभेत मोदी भेटल्यावर त्यांना विचारतो। मोदींच्या भटकता आत्मा विधानावर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया। शरद पवार भटकता आत्मा नसून महाराष्ट्राचा आत्मा आहेत, हे मतमोजणीनंतर कळेल। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर। मोदी ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी काही टक्के पुढच्या जागा रिकाम्या। मोदींच्या सभेला यायला 700 रुपये दिले जातात आणि त्यातूनही काही लोक मलिदा काढतात। मोदींकडे सांगायला काहीही नसल्यानं ते हॉरर स्टोरी सांगतात। रोहित पवारांची मोदींवर टीका। इथले वरिष्ठ नेते देशाचे कृषी मंत्री असताना ऊसाचा FRP वाढला नाही। माळशिरसमधल्या सभेत नाव न घेता शरद पवारांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। भटकता आत्मा म्हणजे अंधश्रद्धा, महाराष्ट्र ही पवित्र आत्म्यांची भूमी। खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। तर संविधान बदलण्यासाठी भाजपचे आत्मे भटकतायत, राऊतांचा भाजपवर निशाणा। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावर ही सभा पार पडली। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना होऊ शकत नाही, मोदी हे विकास पुरुष आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितकडून पाठिंबा जाहीर। ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रकाश शेंडगेंना दिलेला पाठिंबा वंचितनं काढून घेतला। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदापासून हसन मुश्रीफ यांना डावलणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढा। भाजप नेते धनंजय महाडिक यांचं कागलच्या जनतेसह कोल्हापूरकरांना आवाहन। तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अमोल कोल्हेंना पाडून दाखवतो, या अजित पवारांच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये 75हून अधिक कैद्यांकडे मोबाईल असल्याची धक्कादायक माहिती। या प्रकरणी 2 तुरुंग अधिकारी आणि 9 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं, तर कारागृह अधीक्षक दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या। आणि यानंतर विदर्भातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया। नागपूरमध्ये षडयंत्र करून हजारो सामान्य मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्याचा भाजपचा आरोप। मतदार याद्यांमधील चुकांसंदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयामध्ये फक्त 11.62% पाणीसाठा। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 169 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये रात्री अवकाळी पाऊस, पारडीच्या शेतकऱ्यांच्या केळी पिकाचं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचे परिणाम दिसण्याची शक्यता। अमरावतीच्या यावली शहीदमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा। तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवाला विदेशासह राज्यातील हजारो गुरुदेव भक्तांची यावली शहीद गावामध्ये उपस्थिती। चंद्रपुरातल्या बल्लारपूर तालुक्यातील कारवा परिसरात चौघांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केलं। T86M असं जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचं नाव। हा वाघ अंदाजे 10 वर्षांचा आहे। सध्या या वाघाला चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय। फरार नीरव मोदीची अमरावतीतही संपत्ती, बँकेकडून जमीन जप्तीची नोटीस। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल इथं नीरव मोदीची संपत्ती। पंजाब नॅशनल बँकेकडून 2,500 चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी नोटीस। बुलढाणा जिल्ह्यामध्ये विनापरवानगी कुठेही डीजे वाजवल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार। पोलीस अधीक्षकांची माहिती। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचा निर्णय। आणि यानंतर मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप। राज्यातल्या लोकांनी काँग्रेसपासून सावध राहावं, पंतप्रधान मोदींची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंचा उपस्थितांना 5 वेळा नमाज पढा असं सांगतानाचा व्हिडिओ दाखवला। छत्रपती संभाजीनगरच्या नागमठाण ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावात एकूण 2560 मतदार। गोदावरी नदीतून वाळू उपसा करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध, मात्र प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात वेगवान बातम्यांमध्ये। धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। अर्ज भरण्याआधी बच्छाव यांचं शक्ती प्रदर्शन।
नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम, महायुतीकडून तिकीट मिळावं अशी आपली इच्छा, शांतिगिरी महाराजांची प्रतिक्रिया. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनं शक्ती प्रदर्शन करत 2 मे रोजी अर्ज दाखल करणार, महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणणार. छगन भुजबळ यांची नाशिकच्या जागेसंदर्भात प्रतिक्रिया. जळगावच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द आणि कुसुंबा बुद्रुक गावांना जोडणारा पूल तात्काळ बांधून द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू, गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा. आणि यानंतर कोकणामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. भाजपचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये सभा रद्द. योगी आदित्यनाथ बुधवारी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास दिला, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरे मातोश्रीचा 3रा मजला सोडून कधी 2ऱ्या मजल्यावर आलेच नाहीत, राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मातोश्री सोडून गेलेल्या उद्धव ठाकरेंना 2 वेळा घरी परत आणलं, नारायण राणेंची प्रतिक्रिया. खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरेंनी सांगावं, राणेंचं आव्हान. विरोधकांकडून संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या जातात. मुरुडमधल्या सभेतून सुनील तटकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल. तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकणार नाही असंही वक्तव्य. आणि यानंतर राज्याची राजधानी अर्थात मुंबईतल्या घडामोडींचा आढावा घेऊया. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी. यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यामध्ये सामना रंगणार. मुंबईमध्ये शिवसेनेनी 3 जागा लढायच्या आणि भाजप 3 जागा लढवणार असा निर्णय आधीच झाला होता. यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर. वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. वायकरांवरच्या ईडीच्या केसचं आता काय झालं? मुंबई महापालिका आता कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचीही प्रतिक्रिया. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर उद्या भाजपचा मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा. बुलेट ट्रेनच्या डेपोमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणार. ठाणे साबरमतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार. काम पूर्ण झाल्यावर बुलेट ट्रेनच्या डेपो आणि इतर परिसरातील विजेचे दिवे, पंखे आणि इतर लहान उपकरणांसाठी सौर ऊर्जेचा वापर होणार. लोकलमधून प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतल्या दोघांचा मृत्यू. काल सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रिया राजगोर या तरुणीचा मृत्यू, तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.